मित्रांनो, आम्ही लोक चाललोय आज लालबाग. मित्रांनो, आम्ही लोक चाललोय आज लालबागला. लालबाग आज आमचा प्लॅनच होता की विसर्जनाला जायचा म्हणून. आमचा मेन प्लॅन करणारा म्हणजे ओमकार भाऊ. ओमकार भाऊच्या प्लॅनच्या अंतर्गत आम्ही लोक चाललो. पण पावसाने दगा दिलाय पण आता काय करणार, जायचं तर आहेच. ट्रेन एवढी स्लो चालते ना, असं वाटतं की आम्ही संध्याकाळी पोहोचू लागलो. आज असं वाटतंय की त्याला काय कळतच नाही, ट्रेन पण स्लो जाते. तिथे आम्हाला पोहोचायचं. आणि एक चांगली गोष्ट झाली, पाऊस थांबला. स्टेशन उतरलंय. पब्लिक विसर्जनाला चालले. सर्व व्हाईट कुर्ते घातलेले दिसते, तेवढे सर्व विसर्जनाला चाललेत. योरपारेला पोचलोय आम्ही लोक. आणि आमच्या वरून देवतांनी आमच्यावर खूप मोठी कृपा केली आहे आणि पाऊस थांबवलाय. आम्ही लोक घरातनं निघताना याच विचार करतो, पाऊस आहे कसं, पावसामधनं कसं आम्ही शूट करणार, कसं मोबाईल सांभाळणार, कसं कॅमेरा सांभाळणार. आवाज येतोय मस्त, ताशांचा आवाज पण येतोय आणि प्लस आमचा पण आवाज थोडा ऐका. देवाने ऐकलाय आमचा आवाज आणि पाऊस थांबवलाय. पाऊस थांबवलाय पडलाय. हा, येतात आम्हाला पहिला गणपती भेटला आहे आपला तरी रोडचा कैवारी. त्याचं आहे आणि तुम्ही बाजूचं वातावरण बघून समजू शकत असाल. आम्हाला मुंबईचा राजा भेटला आहे. मुंबईच्या राजाची आपल्याला सुरुवात झालेली आहे आणि आमच्या समोरच मूर्ती आहे आणि आम्ही आता मूर्तीच्या जवळजवळ चाललो आहे. आम्हाला वाटत होतं की आम्हाला एवढे लवकर भेटेल म्हणून, पण पाऊस थांबला. पावसाने मेहरबानी केली आमच्या, त्यामुळे हे सर्व शक्य झाले. इतकं भारी वाटतंय. जसं कोकणात गेल्यावर तर स्वर्ग आठवतो आपल्याला. स्वर्ग काय शब्द नाही, पण इथे लालबागला आलाय. गणेशोत्सव आणि लालबाग पुरा बेस्ट. गणपती आणि गणेशोत्सव अनुभवायचा असेल तर तुम्हाला यायचं तर लालबाग परेलमध्येच यायचं. आणि आम्हाला मुंबईच्या राजाचे दर्शन झाले फायनली. मग तिथं कोण थांबत नाही.
जल्लोष बघताय जल्लोष. VIP दर्शन केलंय. VIP दर्शन डायरेक्ट चरण स्पर्श. आहे 2 मीटर आहे. बघू शकता एवढ्या गर्दीमध्ये नुसता चेचलोय, नुसता बॉडी मसाज करून टाकला. नुसता चेचलाय आम्हाला.
काय नाही पण नाही, ते मॅनेजमेंटचे पोलिसांनी दोन्ही साईडला यांनी रस्ते बंद ठेवले. मग जाणार कुठून मागं? त्याच्यामध्ये पूर्ण कधी गर्दी एका साईडलाच होता आणि एका साईडला फक्त तिथे फक्त 2-3 असे माणसं उभे राहतात असे जाणार आणि माझं इथं उभी आहे. कशी जाणार? एवढी मोठी आहे की आम्हाला डायरेक्ट चेकिंग मारी नाही. हालत बेकार झाली. वर्कआउट केलंय. असे 200-300 किलो अंगावरती आम्ही झेलले. काय नको आता आमच्या पायाची हालत तर बघा. आता तरी कमी झाले. इथे बघितली आता तरी कमी झालंय. आता पायांची हालत बघितली. पायावर पाय पूर्ण आता पाय असे घरी जाण्याचं असे दुखणार आहे. एखादी तर माझ्या नखांवर पाय दिले. नखात माती इतकी घालण्यात गेली. पण मला एक कळत नाही, माणसाला पण अक्कल पाहिजे. तुम्ही दर्शनाला येत आहे, चप्पल काढून या ना. तुम्ही तेच ते मूर्तीला तुम्ही पाया पडायला जाणार, चप्पल घालणार असं वाटतं. तुम्ही तुमच्या घरात तरी जाता का चप्पल घालून? हा डोक्याने विचार करा. एवढ्या गर्दीमध्ये शिवे चालायचं तर महिन्यामध्ये फिरत बसते, आमका देत बसते. शिवा कुठे चाला, सर्वांना जागा देऊन धक्काबुक्की त्यांना काय मजा त्या लोकांना काय. फायनली आम्ही लोक आता आलो चिंतामणीच्या चिंतामणीच्या इथे. चिंतामणीचा अनुभव घेण्यासाठी आम्ही लोक इथे आलो. मी आणि कांच्या आमच्या टीम पुढे पण बघ, कुठे पण बघ. चिंतामणीचं दर्शन घेऊन कालाचौकीच्या महागणपतीचं दर्शन घ्यायला. आणि मेन मुद्दा असा झाला आहे, पाणी प्यायला तर खूप आहे, पाणी सोडायला जागा नाही. पाणी प्यायला तर खूप आहे पण पाणी सोडायला जागा नाही. पण भेटला आपला चिंतामणीचा हार आम्ही वाटून घेतला. सध्या आम्ही VIP आहोत. आम्ही VIP आहोत सध्या. चरण स्पर्श करून घेतो आम्ही दोघे. रोज लाईनीत उभं राहायचा. विसर्जनाच्या दिवशी यायचं मग चरण स्पर्श. आता आम्ही चाललो काळाचौकीचा गणपती बघायला. समोरच आहे थोडंच मूर्ती होते. काळाचौकीचा गणपती आम्हाला दिसायला लागले इकडनं. फायनली काळाचौकीच्या गणपतीच्या जवळ आलो.
एकदम तिकडे असं वाटलं की आमच्या इकडचेच गणपती आणि आम्ही लोक नाचतोय. आणि मी कांचा आणि ओंकार आम्ही लोक एवढं नाचत होतो ना, मजा केली खूप नाचून. ओंकारने शॉट पण काढले नाचतानाचे आणि सर्वजण आपला भावा ये करून जवळ घेत होते, मिठी मारत होते आणि नाचायला घेत होते आणि खूप मजा केली, धमाल केली. आणि आता आम्ही लोक चाललोय चिंतामणी गणपतीची गर्दी आहे ना, फायनली चिंतामणीच्या वर्ष 106. ती निर्दोषांवर कधीही फिरू नये. ती फक्त दुष्टांच्या छातीवरच चमकली पाहिजे. शंभूबाळ, तुमच्या हातात या स्वराज्याचं भविष्य आहे. हे स्वराज्य जीवापाड जपाल, तेव्हाच आपला खरा विजय होईल. पाणी पीत राहावं.
सगळं पायावरती इतके बघ ना, राग काढवते सगळा. ऑफिसचा सगळा राग काढतो इथे चप्पल घालून. पण पावसाने आम्हाला खूप हे केले, मदत केली. जेव्हा पाऊस नाही पडला पाहिजे तेव्हा पाऊस नाही पडला, जेव्हा नाही पडायला पाहिजे माहीत नाही, पण पावसाने साथ दिली आहे. लालबागच्या साईडला